पंजाबात मीर मन्नू हा मोगल अधिकारी होता। पंजाब मोठा सुपीक व मोक्याचा प्रदेश असल्याने मोगल त्याचा बंदोबस्त चांगला ठेवीत। मीर मन्नू 1753 मध्ये मरण पावला व पंजाबचा कारभार त्याची बायको मुगलानी बेगम हिच्याकडे आला। ही बाई महाखटपटी व दुराचारी होती। तिच्यावर स्वारी करून वजीर गाजुद्दीन याने तिला पकडून दिल्लीस नेले व पंजाबवर आदिनाबेग या विश्वासू सहकार्यास नेमले। खर्चाच पैसा न मिळाल्याने बादशाही जनानखान्यातील कारस्थानी स्त्रियांचे हाल चालले होते। वजीराला स्वतःच्या सैन्याचा पगार देता येत नव्हता, तेथे तो बेगमांचा खर्च काय चालवणार। वजीरामुळे ही स्थिती आपणाला प्राप्त झाली असे तेथील बेगमांना वाटून त्यांनी व मुगलानी बेगम हिने नजीब खानाकडून अब्दालीस हिंदुस्थानाच्या स्वारीसाठी आजरवे पाठविले। संकटातून बाहेर निघण्याचा हाच मार्ग त्यांना दिसत होता। नजीब खान त्यांना पुढारी व मार्गदर्शक मिळाला। राघोबा दक्षिणेत परतला होता। लवकरच शिंदे होळकरही दक्षिणेत आले। दिल्लीत मराठ्यांचा जबरदस्त सेनानी किंवा कार्यक्षम लष्करी यंत्रणा नव्हती। त्याचा फायदा घेऊन अब्दालीने त्वरा करून हिंदुस्थानच्या स्वारीचे कार्य हाती घेतले। लाहोरवर आदिनाबेगचा पराभव करून मोठ्या वेगाने तो 22 जानेवारी 1757 रोजी दिल्लीजवळ आला। अब्दालीला तोंड देण्याचे दुबळ्या बादशाहजवळ किंवा नादान वजिराजवळ सामर्थ्य नव्हते। दिल्लीच्या नागरिकात भय उत्पन्न होऊन ते सैरावैरा धावू लागले। अब्दालीला अडवण्यासाठी एकही बादशाही उमराव पुढे झाला नाही याचे अब्दालीलाही आश्चर्य वाटले। 28 जानेवारीला अब्दालीने दिल्लीत प्रवेश केला आणि दिल्लीतील प्रजेवर भयंकर अत्याचार सुरू केले। मुगलानी बेगमने बादशाच्या जनानखान्यातील सुंदर स्त्रियांची व शहरातील धर्मांची नावे अब्दालीस मोठ्या हौसेने पुरवली। अब्दालीने तिचा गौरव करून सुलताना मिर्झा ही पदवी व काश्मीरची जहागीर दिली। नजीब खान तर अगोदरच अब्दालीला मिळाला होता। बिचारा बादशाह पदच्युत होऊन सामान्य माणूस बनला। दिल्लीतील तत्कालीन अत्याचारांचे वर्णन करणारा एक आपण उतारा पाहू। कुल शहरात व बाहेर पठाणांची फौज उतरली आहे। जो ज्याचे घरी राहिला तो आपलेच घर समजून वर्तणूक करतो। माणसे बहुत मारली, बहुत स्त्रिया भ्रष्टल्या, कित्येकांनी प्राण दिले, कित्येकांनी जलप्रवाह केला। जितक्या शेहजाद्या होत्या तितक्यांचे विवाह अब्दालीने आपल्या लोकांशी करून दिले। त्या स्त्रिया आपल्या घरात निकाह पडून घातल्या। जी म्हणून चांगली बायको हिंदू होती ती बाटवून आपल्या घरात घातली। शहराचा कारभार अब्दालीने नजीब खानात सोपवला आहे। अंताजी मानकेश्वर या मराठा सरदाराने अब्दालीस प्रतिकार केला, पण अब्दालीच्या अपाट सामर्थ्यापुढे त्यांची शक्ती निष्प्रभ ठरली। अब्दाली ज्यावेळी हिंदुस्थानच्या स्वारीवर निघाला होता त्याचवेळी पेशव्याने राघोबा होळकर यांना उत्तरेच्या स्वारीवर रवाना केले होते, परंतु त्यांनी सरळ दिल्लीला जाऊन जाटांचे सहाय्य घेऊन परधर्मीय अब्दालीचा पाडाव करण्याचे सोडून स्वधर्मीय राजपुतांच्या मानगुटीवर बसण्यासाठी राजपुतान्यात प्रवेश केला। ज्या बादशाहीचे संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली होती तीही त्यांना पार पाडता आली नाही। त्यामुळे अब्दालीला मात्र सर्व रान मोकळे सापडून अटकेपासून आग्रा पोहतो त्याने सर्व मुलूक फस्त केला। यमुनेच्या दोन्ही तीरांवरील शहरे व तीर्थस्थाने बेचिराग करून सोडली। मथुरा, वृंदावन, गोकुळ इत्यादी लुटून असंख्य माणसांच्या कत्तली केल्या। प्रत्येक मुंडक्यास 5 रुपये बक्षीस अब्दालीने जाहीर केल्याने हजारो मुंडक्यांचे ढीग रचण्यात आले। सुंदर स्त्रिया बलात्काराने पळवल्या गेल्या। असंख्य स्त्रियांनी यमुना जवळ केली। मंदिरातील मूर्ती फोडून त्यांना लाथा मारण्यात आल्या। रस्त्यावर प्रेतांचे इतके खच पडले की माणसांना रस्त्याने जाता येईना। उन्हाळा व कत्तली यामुळे यमुनेचे पाणी दूषित झाले। अब्दालीची शेकडो माणसे मरू लागली। तेव्हा गोकुळाहून त्याने माघार घेऊन दिल्ली गाठली। तेथे पदच्युत बादशाला पुन्हा स्थानापन्न करून त्याची वजिरी गाजुद्दीनास व मीर बक्षिगिरी नजीबास देऊन त्याने लगेच मायदेशी प्रयाण केले। करोडो रुपयांची संपत्ती त्याने बरोबर नेली। कारस्थानी मुगलानी बेगमेस मात्र त्याने फसविले। शेवटी काहीच त्याने तिला दिले नाही। ज्या लाहोरात तिने राज्यसत्ता उपभोगली त्याच लाहोरात तिला रस्त्यावर भीक मागत फिरावे लागले। त्याच्या पापांचे हे प्रायश्चित्त कर्माचे फळ तिला मिळाले। अब्दालीला दिल्लीचे तख्त नको होते हे त्यानेच बादशाहीवर आलमगिरीची स्थापना केल्यावरून दिसून येते। हिंदुस्थानच्या राजकारणात पडण्याची त्याची इच्छा नव्हती, फक्त त्याचा देश दरिद्री असल्याने पंजाबसारख्या सदन सुब्याची त्याला आवश्यकता होती। इतका तो पंजाबवर खुश होता। त्याची गरज व त्याचे राजकारण मराठ्यांनी ओळखले नाही। बादशाच्या सांगण्यावरून व आपल्या शक्तीचा अंदाज न लागण्याने त्यांनी पंजाब आपल्या कब्जात ठेवण्याचा प्रयत्न केला। यातूनच उभय पक्षांची पानिपताकडे वाटचाल झाली। राघोबा आणि मल्हारराव यांनी राजपुतान्यात काही विशेष कर्तबगारी गाजवली नाही। पुढे नजीबकडे सोपवलेल्या अंतर्वेदी प्रदेशात राघोबाने स्वारी केली। अंताजी मानकेश्वरांनी या प्रदेशातील बराचसा भाग जिंकला होता। नजीबला कायमचा दूर करावा असे ते राघोबास लिहित होते। अब्दाली तर मायदेशी गेला, आता मराठ्यांशी लढणे शक्य नाही हे उमजून नजीबने मोठ्या स्नेहाचे बोलणे राघोबाकडे लावले
आपण दिल्ली सोडून यमुनापार जातो किंवा अफजलशी स्नेह घडवून आणतो अशा भूलथापा मारवायला सुरुवात केली. दिल्लीवर मराठी फौजा येताच नजीबने ती लढवण्याची थोडी तसदी घेतली. पण विठ्ठल शिवदेव या सरदाराने दिल्ली काबीज करून नजीबला पकडले. नजीबला जिवंत सोडण्यात अर्थ नाही हे राघोबाही जाणत होता. परंतु इकडे आतून मल्हाररावांकडे मीच तुमचा धर्मपुत्र आहे, कसेही करून माझा बचाव करावा, मी तुमचे उपकार विसरणार नाही असे बोलणे त्याने लावले. मल्हाररावाने राष्ट्रहिताकडे लक्ष न देता नजीबासारख्या सापावर दया दाखवावी म्हणून राघोबाकडे हट्ट धरला. राघोबा खंबीर मानाचा नव्हता. मल्हाररावाला नाही म्हणण्याची त्याला छाती झाली नाही. नजीबला मुक्त करण्यात आले. येथेच राघोबाचा मूर्खपणा सिद्ध झाला. राघोबा काय आणि सरदार काय, राष्ट्रासाठी कठोर शिस्तीची गरज असते हे तत्त्व सर्वजण विसरले होते. याचे भयानक प्रायश्चित्त त्यांना पानिपतावर मिळाले. नजीब दिल्लीतून गेल्यावर आलमगीरला राघोबाने सिंहासनावर स्थापन केले व त्याची वजिरी गाजुद्दीनाकडे व मीर बक्षिगिरी अहमद खान बंगशकडे देण्यात आली.